नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 16 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. हा सप्ताह कौटुंबिक जीवनात तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या चढ उतारापासून मुक्ती देण्याचे कार्य करेल. सोबतच या काळात कुटुंबाच्या मदतीने काही लोकांना रेंटच्या घराऐवजी आपल्या स्वतःचे घर घेण्यात यश मिळण्याचेही योग बनतील. या आठवड्यात आपण आपले ध्येय पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त उंचीवर सेट करू शकता. अशा परिस्थितीत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि अशी भीती व्यक्त केली जात आहे की जर कोणत्याही कारणास्तव त्याचा परिणाम आपल्या अपेक्षेनुसार न आला तर आपण स्वतःहून निराश होऊ शकता. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात उत्तम अंक प्राप्त करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार नाही. म्हणजे या काळात कमी मेहनतीनंतरही सामान्यपेक्षा अधिक उत्तम अंक प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. या आठवड्यात घरातील अधिक कामामुळे आपल्या विवाहित जीवनात अंतर निर्माण होऊ शकते. चंद्र राशीपासून 12व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने मागील सप्ताहात अपचन, गुडघेदुखी, डोकेदुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आतापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्त्व समजून त्यात सुधार आणण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील. सोबतच ते तुमचे प्रोत्साहन वाढवू शकतात. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 2ऱ्या भावात विराजमान असल्याने या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश आणि रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे. उपाय: नियमित 19 वेळा ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात आपल्याला वास्तववादी वृत्ती अवलंबण्याची आवश्यकता आहे. यासाठी आपण एखाद्या अडचणीत अडकल्यास जेव्हा आपण इतरांकडून मदतीचा हात पुढे करता तेव्हा आपण त्यांच्याकडून चमत्कार करण्याची अपेक्षा करणे टाळले पाहिजे. कारण आपणास हे समजले पाहिजे की इतर जण तुमच्या पाठीशी उभे आहेत असे नाही की त्यांच्यामुळे आपण संकटात आहात. या आठवड्यात आपण आपल्या खाली काम करणाऱ्या कामगारावर नाखुश होऊ शकता कारण ते अपेक्षेप्रमाणे काम करणार नाहीत. तथापि या कारणास्तव आपण त्यांच्यावर ओरडताना देखील दिसाल. परंतु हे करण्याऐवजी आपल्याला त्यांच्या सहयोग्य नीतीनुसार कार्य करण्याची आवश्यकता असेल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह सर्वात अधिक उत्तम राहणार आहे कारण यावेळी तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळेल आणि सोबतच बऱ्याच ग्रहांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यश मिळवाल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून या वेळात तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागू शकते आणि या कारणाने तुमच्या स्वभावात सामान्यपेक्षा अधिक खराबी होण्याची शक्यता राहील. चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभसिद्ध होणार आहे. अशातच या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका कारण ही वेळ तुमच्या धनामध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. उपाय: नियमित विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. मिथुन राशी. या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत
ज्याच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. बऱ्याच विद्यार्थ्यांजवळ या सप्ताहात बराचसा वेळ असेल जो त्याचा सदुपयोग करून आपल्या ज्ञानात भर करू शकते. अशात त्या रिकाम्या वेळात झोपून किंवा मित्रांसोबत मौज मस्ती करून वेळ खराब करू नका. तसेच काही पुस्तके वाचा किंवा तुम्ही काही कोर्समध्ये स्वतःला गुंतवून घ्या. चंद्र राशीपासून शनीच्या 9व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो. या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारापासून आराम देण्यात कारगर सिद्ध होईल. अशात योग व व्यायाम कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा. चंद्र राशीपासून 10व्या भावात विराजमान असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच स्रोतांनी धनलाभ होईल, ज्याची योग्य संधी घेऊन तुम्ही त्याला काही गुंतवणुकीमध्ये लावण्याचा निर्णय घेऊ शकता. परंतु योग बनत आहेत की या काळात तुमच्या बऱ्याच गोष्टी नजरेत ठेवून कुठलीही गुंतवणूक करणे भविष्यात तुम्हाला शुभ फळ देण्याचे कार्य करेल. घरातील मुलांसोबत पूर्वी काही गोष्टींना घेऊन चालत आलेल्या समस्या तुम्ही कमी कराल आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचे हे प्रयत्न पाहून घरातील अन्य मोठ्या सदस्यांना चांगले वाटेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमो नारायणचा जप करा. कर्क राशी चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल, परंतु या नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला थोडा ताण देऊ शकतात. अशा परिस्थितीत स्वतःला शांत ठेवत सर्व प्रकारच्या तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. तथापि या काळात तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल, कारण तुम्हाला उत्तम फळ प्राप्त होतील. अशात या वेळेचा उत्तम लाभ घेऊन विषयांना समजण्याचा प्रयत्न करा. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 11व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या उत्तम आरोग्याचा लाभ घेण्यासाठी आपल्या अतिरिक्त ऊर्जेचा सकारात्मक उपयोग करावा लागेल, अथवा तुम्ही आपल्या या ऊर्जेचा चुकीच्या दिशेत वापर करून याची बर्बादी करू शकता. म्हणून तुमच्यासाठी हेच चांगले असेल की तुम्ही आपले मित्र आणि घरातील लोकांसोबत वेळ व्यतीत करून त्यांच्यासोबत काही खेळ खेळून आपल्या ऊर्जेचा सदुपयोग करू शकता. तुमच्या मुलांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आमंत्रण तुमच्या आणि कुटुंबासाठी आनंदी अनुभव राहील. ते तुमच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि तुम्ही त्यांच्याकडून आपले स्वप्न साकार होताना पाहाल. यामुळे तुमचे डोळे भरून येतील. उपाय: नियमित 11 वेळा ओम नमः शिवाय जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.